सब्जेक्ट मराठी. टॉपिक शरीराचे अवयव म्हणजेच पार्ट्स ऑफ बॉडी. मी माया टीचर. मुलांनो, तुम्हाला आज शरीराचे अवयव हा घटक शिकवणार आहे. चित्र पहा. काय दिसते बरं चित्रामध्ये? यावरून तुम्हाला एक राईम्स आठवली पाहिजे. तुम्ही जी नर्सरी पासून ते सीनियर केजी पर्यंत ही राईम्स गुणगुणत होता. आठवलं? हेड, shoulder, knees and toes, knees and toes. Yes, correct. Children, now we will start our topic with the rhymes. Head, shoulder, knees and toes, knees and toes, eyes and ears and mouth and nose. Head, shoulder, knees and toes, knees and toes. Yes, very good children. This is the correct rhymes you have know. So we are going to learn today parts of body. Children, आज आपण मुलांनो शरीराचे अवयव हा घटक शिकूया. शरीराचे अवयव म्हणजेच बॉडी पार्ट्स. शरीराच्या अवयवांची ओळख आणि त्यांचे उपयोग. Means identify the different parts of body and their uses. शरीराचे अवयव यामध्ये डोकं, डोळे, कान, नाक, ओठ, मान, छाती, पोट, हात, हाताची बोटे, पाय, पायाची बोटे असे अवयव आपण शिकणार आहोत. Look at the picture. Which body part shown by boy? Very good. Boy show head. मुलांनो चित्र पहा. चित्रामध्ये मुलाने कोणता शरीराचा अवयव दाखवला आहे? तर मुलाने डोकं हा शरीराचा अवयव दाखवला आहे. डोकं म्हणजे इंग्रजीमध्ये आपण हेड बोलतो. Look at the picture. The boy shows forehead. Forehead means कपाळ. मराठीमध्ये फोरहेडला कपाळ बोलतो. Look at the picture. The girl shows hair. Hair means केस. In Marathi we say केस. In English hair. Yes, in this picture girl shows eyes. There are two eyes. मुलांनो, आपल्याला दोन डोळे असतात आणि या डोळ्यांनी आपण पाहतो, बघतो. Means we use our eyes to see. डोळे म्हणजेच eyes. Look at the boy. Boy shows ears. Ears means कान. In English ears and Marathi कान. आपण मराठीमध्ये कान असे बोलणार. कानाचा उपयोग आपण ऐकण्यासाठी करतो. Means we use our ears to hear. Look at the picture. What girl show? Girl show cheek. cheek म्हणजे काय मुलांनो? गाल. मराठीमध्ये आपण गाल बोलतो आणि इंग्रजीमध्ये आपण cheek बोलतो. Look at the picture. What boy shows? Boy shows nose. Nose म्हणजे नाक. मराठीमध्ये आपण नाक असे बोलणार. Children, we smell with our nose. मुलांनो, आपण आपल्या नाकाने श्वास घेतो.
चित्र पहा. चित्रामध्ये मुलगी कोणता अवयव दाखवते? तर ती तोंड हा अवयव दाखवते. तोंड म्हणजे काय मुलांनो? माउथ. इन इंग्लिश माउथ. मराठीमध्ये तोंड असे बोलणार. तोंडाने आपण अन्न खातो. तोंडाने आपण बोलतो. Look at the picture. Now pictures are telling about the mouth parts. Children, means here we are going to see parts of mouth. Mouth या अवयवामध्ये म्हणजेच तोंड या अवयवामध्ये आपण दात, ओठ आणि जीभ हे अवयव सुद्धा समाविष्ट असतात. मुलांनो, दात, ओठ आणि जीभ यांचा उपयोग आपल्याला अन्न खाताना तसेच बोलताना आणि गाणी गाण्यासाठी देखील आपल्याला या अवयवांचा उपयोग होतो. चित्र पहा. चित्रामध्ये मुलगी हनुवटी म्हणजे चीन हा अवयव दाखवत आहे. Look at the picture. Boy shows neck. Neck is one of the body part. Neck म्हणजे मान. मुलांनो, आपण आपले डोकं उजवीकडे, डावीकडे, वर, खाली मानेमुळे वळवू शकतो. Means we move our head with the help of neck. Look at the picture. Boy shows hands. Hands म्हणजे हात. आपल्याला 2 हात आहे आणि हाताला बोटे असतात. बोटे म्हणजे फिंगर्स. In English we can say fingers and मराठी हाताची बोटे. मुलांनो, हाताने आपण खूप काही काम करतो. जसे तुम्ही हाताने लिहिता, हाताने जेवण खाता, हो की नाही? व्हेरी गुड. Here boy shows stomach. स्टमक म्हणजे काय मुलांनो? मराठीमध्ये आपण पोट बोलतो. स्टमक म्हणजे पोट. Look at the picture. What boy shows? Boy shows legs. Legs म्हणजे पाय. मुलांनो, आपल्याला 2 पाय आहे आणि या पायाचा उपयोग आपण धावतो, आपण चालतो, हो की नाही? Look at the picture. What boy show? Boy show knee. Knee means गुडघा. मुलांनो, मराठीमध्ये kneeला आपण गुडघा बोलतो. गुडघ्यामुळे आपण आपले पाय वाकवतो. With the help of knee, we bend our legs. Here, boy shows toes. Toes म्हणजे पायाची बोटे. You understood each body parts. मुलांनो, तुम्हाला आता सगळ्या अवयवांची ओळख झालेली आहे. तर चला, डोळे, डोके, कान, नाक, तोंड, मान, छाती, पोट, हात, गुडघा, हाताची बोटे, पाय, पायाची बोटे. अशा प्रकारे आपण अवयवांची ओळख करून घेतलेली आहे. Yes, children. The parts of body work together. We can dance, we can do anything with the help of our body parts. Now, children, you have a homework. See the picture and name it. पुढील चित्रामध्ये शरीराच्या अवयवांची नावे लिहा. Name the following body parts in the picture.
Thank you. I hope you have understood the topic parts of the body.